पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासंदर्भातील राज्याचा अहवाल आज येण्याची शक्यता. आजही नागरिक आक्रमक होण्याची शक्यता. ईश्वरी भिसेंच्या मृत्यूनंतर दीनानाथ रुग्णालयाचा चौकशी अहवाल एबीपी माझाच्या हाती. भिसे यांच्यासाठी जुळी गर्भधारणा धोकादायक असल्याचा निष्कर्ष. गंभीर स्थितीमुळे किमान 3 वेळा तपासणी गरजेची होती. जमेल तेवढे पैसे भरून ऍडमिट होण्याचा सल्ला दिला होता. भिसे कुटुंबियांचा मंगेशकर हॉस्पिटलच्या अहवालावर आक्षेप. आम्ही पैसे द्यायला तयार असतानाही हॉस्पिटल प्रशासनाने वेळ वाया घालवल्याचा भिसे कुटुंबियांचा आरोप. पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणाची चौकशी करण्याचे राज्य महिला आयोगाचे आदेश. पुणे महापालिका आयुक्तांना दिले आदेश. भाजपच्या महिला आघाडीच्या आंदोलकांवर गुन्हा दाखल. डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या अश्विनी नर्सिंग होमची तोडफोड केल्याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर. रामनवमीनिमित्त कार्यक्रमाला उपस्थित राहणार. त्यानंतर एडेस के जैन यांच्या अमृत महोत्सवाला हजेरी लावणार. घटस्फोटानंतर पोटगी विरोधात धनंजय मुंडेंनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी. लग्नाचे पुरावे देण्यासाठी करुणा मुंडेंना आजची मुदत. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि त्याच्या साथीदारांनी कारागृहात मारहाण केल्याची महादेव गीते, राजेश वाघमोडेंची कारागृह अधीक्षकांकडे तक्रार. सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. मनीषा बिडवेंचा मोबाईल आरोपीच्या घरी सापडला. फोन डिस्चार्ज झाल्यानं अद्याप माहिती काढता आली नाही. आरोपी भोसले सुदर्शन घुलेच्या गावात ऊसतोडणी करायचा. त्यामुळे आरोपी भोसलेचं सुदर्शन घुले कनेक्शन आहे का याचा शोध सुरू. प्रशांत कोरेटकरचा कळंबा कारागृहातील मुक्काम आणखी 2 दिवस वाढला. कोरेटकरच्या जामीन अर्जावर 7 तारखेला होणार सुनावणी. वरिष्ठ सत्र न्यायाधीश कश्यप यांनी दिली सोमवारची तारीख. बीडमध्ये काही महिन्यांपूर्वी एका तरुणानं सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्या तरुणाला न्याय मिळावा यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट. भारतीय संत समिती आज नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या तयारीसाठी बैठकीचं आयोजन. बैठकीत संत समिती आपली भूमिका स्पष्ट करणार. कुंभमेळ्याच्या आयोजनासंबंधी विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता. गोदावरी काठावरील गावात डासांचा प्रचंड उपद्रव. माळसांगवी गावात जनावरांना मच्छरदाणीत ठेवण्याची वेळ. गोदावरी नदीचं पाणी दूषित. पानवेली वाढल्यामुळे डासांचं प्रमाण वाढलं. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर. बीडच्या परळीतील सरस्वती नदीवरील अतिक्रमणाची पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी दखल घेतली. पालिका प्रशासनाला धारेवर धरलं. नदीतील अवैध खोदकाम थांबवण्याचे पंकजा मुंडेंचे आदेश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा आढावा. एमआयडीसी असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्याबाबतचं धोरण करा. फडणवीसांचे निर्देश. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 16व्या वित्त आयोग दौऱ्याच्या अनुषंगानं बैठक संपन्न. 8 आणि 9 मे रोजी वित्त आयोगाचा दौरा. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतला तयारीचा आढावा. कर्जमाफीचं आश्वासन देणाऱ्यांनी सत्तेत आल्यावर वचन पाळलं नाही. जयंत पाटलांची महायुतीवर टीका. लाडकी बहीण योजनेचे पैसे आता पुढच्या निवडणुकीच्या तोंडावरच दिले जातील. जयंत पाटलांचा सरकारला चिमटा. वांद्रे कुर्ला संकुलातील 3400 चौरस मीटर जागेवर लवकरच पर्यावरण भवन उभं राहणार. या इमारतीच्या उभारणीसाठी एमएमआरडीएनं बीकेसीतील जागा 80 वर्षांच्या भाडेकरारावर देण्याचा निर्णय घेतलाय. मनसे पदाधिकारी बोरिवलीतील मोक्ष प्लाझात जाऊन व्यापाऱ्यांना मराठी पुस्तक भेट देणार. मराठी भाषेचा आग्रह, प्रचार प्रसार वाढवण्यासाठी मनसेचा उपक्रम. मनसैनिकांना आवर घाला. बँक कर्मचारी संघटनेचं राज ठाकरेंना पत्र. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियननं पत्र लिहिलं. अधिकाऱ्यांच्या बदल्या देशपातळीवर होतात. या अधिकाऱ्यांना 22 प्रादेशिक भाषा शिकाव्या लागतील. ते शक्य आहे का? पत्रातून सवाल. पश्चिम रेल्वेचा बोरिवली ते राम मंदिर दरम्यान मेगा ब्लॉक. आज मध्यरात्री 12:15 वाजल्यापासून रविवारी पहाटे 4 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक. हार्बर मार्गावर रविवारी ठाणे ते वाशी स्थानकादरम्यान ब्लॉक. सकाळी 12 वाजल्यापासून सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. परिणामी वाशी, नेरूळ, पनवेलमधून ठाण्याकरता सुटणाऱ्या अप सेवा रद्द राहतील.
वसई रोड स्टेशनजवळ नवीन कोचिंग टर्मिनस उभारण्यास रेल्वे बोर्डाची मंजुरी. पश्चिम रेल्वे मार्गावरील हे 8वं टर्मिनस असेल, त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी थेट ट्रेन उपलब्ध होतील. विनातिकीट प्रवाशांची धरपकड करण्यासाठी मध्य रेल्वेची मोहीम. 2024 ते 25 या आर्थिक वर्षात एकूण 38 लाख प्रकरणातून 203 कोटींचा दंड वसूल. वस्तू आणि सेवा कर विभागानं नोंदवली उल्लेखनीय महसूल वाढ. 2024-25 या आर्थिक वर्षात 2,25,300 कोटींपेक्षा अधिक महसूल संकलित केला. हा महसूल संपूर्ण राज्याच्या कर महसुलातील 60% जास्त आहे. 15 एप्रिलपूर्वी ॲक्वालाईन म्हणजेच मेट्रो 3च्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण होण्याची शक्यता. दुसऱ्या टप्प्यात बीकेसी ते आचार्य अत्रे चौकपर्यंत भूमिगत मेट्रो धावेल. रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची कामं अधिक गतीनं करताना गुणवत्तेची तडजोड खपवून घेतली जाणार नाही. भूषण गगराणी यांचे निर्देश. टीका सकारात्मकपणे घेत संधी आव्हान म्हणून स्वीकारा, असंही वक्तव्य. मुंबईकर ग्राहकांच्या मागणीनुसार आरे ब्रँडचं पिशवीबंद दूध पुन्हा मुंबईच्या बाजारात उपलब्ध होणार. पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाच्या वतीनं याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आला होता. नागपूर हिंसाचारानंतर उद्या निघणाऱ्या रामनवमी शोभायात्रेसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त. 2000 पोलिसांचा फौजफाटा असणार. रस्त्यावर तैनात. ड्रोनच्या माध्यमातून शोभायात्रेवर नजर असेल. धाराशिवमधील संत गोरोबा काका मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचा वाद राज्य सरकार सोडवणार. दक्षिण दिशेला सुरू असलेल्या मुख्य दरवाजाचं काम थांबवून पूर्व दिशेला करण्याची काही जणांनी मागणी केली होती. मुंबईतील कांजूरमार्ग येथील कचऱ्याची दुर्गंधी दिवसेंदिवस वाढतेय. अनेक वेळा तक्रारी करूनही पालिका ठोस पावलं उचलत नसल्याचा स्थानिकांचा आरोप. ठाणे महापालिकेचा कचरा भिवंडीत डंप. स्थानिक ग्रामस्थांचा विरोध. शासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त. डम्पिंग ग्राउंड तात्काळ हटवावं, अन्यथा 7 एप्रिलला नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा. धुळे महापालिकेचा नवा निर्णय. प्रत्येक घरातून दरमहा 50 ते 100 रुपये कचरा संकलन शुल्क आकारणार. महापालिकेच्या उत्पन्न वाढीचा हेतू. नागरिकांचा आरोप. तर हा निर्णय स्वच्छतेसाठी आवश्यक असल्याचं पालिकेचं स्पष्टीकरण. मंत्री गुलाबराव पाटील, गिरीश महाजन आणि रक्षा खडसे आज जळगाव दौऱ्यावर. जिल्ह्यात विविध कार्यक्रम आणि पाहणी दौरे. साताऱ्यातील सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीचं आज मतदान. जिल्ह्यात 99 ठिकाणी मतदान प्रक्रिया होणार. 32,000 सभासद बजावणार मतदानाचा हक्क. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी घेतली वनमंत्री गणेश नाईक यांची भेट. नवी मुंबईच्या वाशीमध्ये गणेश नाईकांनी घेतलेल्या जनता दरबारात माथाडी कामगारांनी गाऱ्हाणी मांडली. नांदेड ट्रॅक्टर अपघात प्रकरणी लिंबगाव पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालक आणि शेतमालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. अपघातात 7 जणांना जीव गमवावा लागलाय. नांदेड अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना केंद्राकडून 2 लाखांच्या मदतीची घोषणा, तर जखमींना केंद्राकडून 50,000ची मदत जाहीर. नांदेडमधील ट्रॅक्टर अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून संवेदना व्यक्त. मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांकडून 5 लाखांची मदत जाहीर. अमरावतीत रात्री अज्ञातांकडून हवेत गोळीबार. वसंत टॉकीज परिसरातील घटना. पान सेंटरवर 3 युवकांकडून विक्की नावाच्या व्यक्तीबाबत विचारणा झाली. तो नसल्याचं कळताच हवेत गोळीबार करून 3 जण पसार झाले. सांगलीच्या तासगावातील सावळजमध्ये सर्पदंश झालेल्या नवविवाहितेचा वेळेत उपचार न मिळाल्यानं मृत्यू. सावळज प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित नसणाऱ्या 1 महिला डॉक्टर बडतर्फ, तर 1 महिला डॉक्टर निलंबित. भंडाऱ्यात बंद पडलेल्या एसटी बसला लाडक्या बहिणींकडून धक्का. एसटी बंद पडल्यानं प्रवाशांची तारांबळ झाली. श्री क्षेत्र अंभोरा देवस्थानच्या 5 नदींच्या पुलावर हा प्रकार घडला. रायगडच्या महाड तालुक्यातील नाते विभागात 2 महसूल अधिकाऱ्यांना 3,000 रुपयांची लाच घेताना अटक. जमिनीच्या 7 बारांवर नोंद करून देण्यासाठी शेतकऱ्यांकडून लाच मागितली होती. अलिबागच्या लाचलुचपत विभागाची कारवाई. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पुन्हा हाणामारी. अपघात विभागात 2 गट आमने-सामने. उपचारासाठी आलेल्या जखमी आणि नातेवाईकांनाही धक्काबुक्की झाल्याची माहिती. पुण्यात टोळक्यांकडून मारहाणीच्या घटना सुरूच. आरटीओ ऑफिस समोरच्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला 8 ते 10 जणांकडून बेदम मारहाण. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद. मुंबईच्या अंधेरी पश्चिमेत ओशिवरा परिसरातील मेगा मॉलमध्ये आग लागली. आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश.
धाराशिवच्या भूम तालुक्यातील दूध डेअरी चालकाची 24 लाखांची ऑनलाईन फसवणूक. बँक खातं अपडेट करायचं सांगून गंडा घातला. व्हॉट्सअप फाईल पाठवली, डाउनलोड करताच बँक खातं साफ. पुण्यात सैन्य दलातील जवानाच्या घरातून दागिन्यांची चोरी. आरोपीला वानवडी पोलिसांकडून साताऱ्यातून अटक. आरोपीकडून 16 तोळे सोनं जप्त. पालघरमध्ये चारचाकी वाहनांमधील बॅटरी चोरणाऱ्यांचा सुळसुळाट. महिनाभरात 50हून अधिक कार, जेसीबी, डंपर, बस यांच्या बॅटरीज चोरीला गेल्याच्या घटना समोर. ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकरांना जीवे मारण्याची धमकी. वर्षभरापूर्वीच पती अभिषेक घोसाळकरांची हत्या झाली होती. गरीब नवाज नियाज कमिटी या व्हॉट्सअप ग्रुपवर ठार मारण्याबाबतचा मेसेज पोस्ट केला. अहिल्यानगर दौंड मार्गावर विदेशी दारू साठा जप्त. विदेशी दारूचा बेकायदेशीर वाहतूक करणारा कंटेनर राज्य उत्पादन शुल्क विभागानं पकडला. कंटेनरमधून तब्बल 1,50,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. सोलापुरात 600 घंटागाडी कर्मचाऱ्यांचं धरणे आंदोलन. किमान वेतन मिळावं, पीएफ ईएसआय मिळावा, तसंच हक्काच्या 4 सुट्ट्या मिळाव्यात या मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत सोलापूर शहरातील घंटागाडी कामगार काम बंद करणार. विमानाने मुंबईत येऊन 15 दिवसात 5 मोठ्या घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोराला अटक. आरोपी चोरी करून पुन्हा विमानाने उत्तर प्रदेशला पळून जाताना मुलुंड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपीकडून तब्बल 16 लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गोंदियाच्या देवरी नगरपंचायत हद्दीतील पाणी पुरवठा बंद. पाण्यासाठी नागरिकांची सार्वजनिक बोअरवेलवर गर्दी. नाशिकमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंकडून अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे करून मदत दिली जाणार, कृषी मंत्र्यांचं आश्वासन. नाशकात कर्जमाफीच्या मुद्द्यांवर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सुनावलं. कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडा लग्न करता, शेतीमध्ये गुंतवणूक करता का, कोकाटे यांचा शेतकऱ्यांना सवाल. रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी. पेण तालुक्यातील जावळी गावात काही घरांच्या भिंती कोसळल्या. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, प्रशासनाकडून पंचनामा. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार परिसरात गारपिटीसह मुसळधार पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. रायगडच्या पेणे तालुक्यातील जावळी गावात अवकाळीनं नुकसान. अनेक घरांवरील पत्रे उडाले. काही ठिकाणी घरांच्या भिंतीही कोसळल्यानं मोठं नुकसान. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील गारपिटीनं नुकसान झालेल्या भागाची मंत्री दादा भुसे यांच्याकडून पाहणी. तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई देण्याचे आदेश दिले. पुण्याच्या जुन्नरमध्ये वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट. पिंपळगाव जोगा इथे नारळाच्या झाडावर वीज कोसळली. घटनेत सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. माथेरान, कर्जत, खोपोली परिसरात मुसळधार पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे माथेरानमध्ये पर्यटकांची तारांबळ. रायगडच्या पेणमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. शहरातील विविध भागात पाणी साचलं. वीटभट्टी मालकांचंही मोठं नुकसान. पालघरच्या मोखाडा भागात गारपिटीसह अवकाळी पावसाची हजेरी. आंबा आणि काजू पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. शेतकरी चिंतेत. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी. काही ठिकाणी घरावरचे पत्रे उडाले. अनेक ठिकाणी झाडं पडल्याच्याही घटना. शहापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि जोरदार पावसाचा कहर. लाहे गावात घरांचं आणि शाळांचं मोठं नुकसान. मुसळधार पावसामुळे अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर. लातूर जिल्ह्यातील अनेक भागात गारपिटीसह अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग. केशर, आंबा, गहू, ज्वारी, पपई, टरबूज या पिकांना पावसामुळे फटका. शेतकरी धास्तावले. जळगाव आणि अमळनेरमध्ये शिक्षण विभागात मोठा घोटाळा झाला असल्यास सखोल चौकशी होईल. मंत्री संजय सावकार यांची माहिती. जन्म मृत्यू घोटाळ्यातही कडक कारवाई करण्याचा सावकारांचा इशारा. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असती तर अजित पवार मेले असते का, राजू शेट्टींचं वक्तव्य. तर अजित पवारांवर वक्तव्य करताना राजू शेट्टींनी उंची आणि लायकी ओळखावी. अमोल मिटकरींचं राजू शेट्टींना प्रत्युत्तर. उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर. दुपारी सिंधुदुर्ग जिल्हा संवाद बैठकीचं आयोजन. साताऱ्याच्या मरळी गावात निनाई देवीची यात्रा. मंत्री शंभूराज देसाई कुटुंबासह यात्रेत सहभागी झाले. सरपंच प्रवीण पाटील यांच्यासोबत शंभूराज देसाईंनी ठेका धरला. ठाण्यातील चैत्र नवरात्र उत्सवाला रश्मी ठाकरेंची उपस्थिती. आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्र उत्सव. रश्मी ठाकरेंच्या हस्ते देवीची महाआरती.
ठाण्यात आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन खासदार संजय राऊत आणि एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकरांनी सपत्नीक केली देवीची महाआरती। मुंबईच्या ताडदेवमध्ये चैत्र नवरात्रीची धूम, विविध उपक्रमांचं आयोजन। मंत्री आशिष शेलार यांनी राजराजेश्वरी प्रतिष्ठान मंडळाला भेट दिली। ज्येष्ठ अभिनेते विलास उजवणे यांचं दीर्घ आजाराने निधन। उजवणे यांनी वयाच्या 62व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। विलास उजवणेंच्या निधनामुळे मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा। काश्मीरमध्ये साकारणार मराठी पुस्तकांचं गाव, मंत्री उदय सामंत यांची घोषणा। 2 मेला होणार उद्घाटन। मुघलकालीन ताजमहाल तिकीट विक्रीतून सर्वाधिक कमाई करणारं एएसआय संरक्षण स्मारक। गेल्या 5 वर्षात ताजमहालनं 227 कोटी रुपयांचा महसूल मिळवला। केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांची राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।